रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्व शेतकरी बांधवांचं राम ॲग्रोटेकच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आता आपण सध्या आलो आहे द्राक्षाच्या प्लॉटमध्ये. तर या द्राक्षाला राम ॲग्रोटेकची कोणती औषधं वापरतात आपण सांगितलं होतं तुम्हाला की आपले एपिसोड झालते द्राक्षाचे छाटणीपासून हार्वेस्टिंगपर्यंत राम ॲग्रोटेकची औषधं वापरले तर कसा प्लॉट येऊ शकतो हे आपण त्यावेळेस सांगितलं होतं. प्रश्न तुमची उत्तर आमच्यामध्ये, आणि आज ते आपण खरं आहे का खोटं हे बघायला पण आलोय आपण सध्या. तर आपण सर्वप्रथम शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला तुमची ओळख सांगा. तानाजी बलभीम कामटे, राहणार बोशे रानमळा, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. कामटे साहेबांच्या बोशे गावामध्ये आपण आलोय. तर त्यांनी या द्राक्षासाठी आपली औषध वापरलेत का साहेब तुम्ही? वापरली ती. काय काय वापरले तुम्ही? पहिल्यांदा द्राक्षी स्पेशल वापरलं. दुसऱ्यांदा ज्ञानशक्ती वापरलं. रूट मॅजिक, रूट मॅजिक वापरलं. बाय समृद्धी, बायोसमृद्धी वापरलं. बायोसृष्टी, बायोसृष्टी वापरलं. पुन्हा मायक्रोटन. रामा ते 60-20 वापरलं. राम ॲग्रोटेकचं हां. 60-20 हां. वापरलं. आता आता 0-50 अजून आणायचं आहे. बर, म्हणजे सगळं जे वापरले ते राम ॲग्रोटेकचं वापरले का दुसरीकडे वापरले? एक 80% वापरले. म्हणजे 80% रामागृत वापरले. राम ॲग्रोटेकचं वापरले. बरं, आता हे 80% वापरल्यानंतर फरक काय दाखवला? आता गेल्या वर्षी बी तुमची द्राक्ष असेल, हा, ह्याच्या अगोदर बी द्राक्ष होती, त्याच्यात आणि आता काय फरक आहे? भरपूर फरक आहे. माल भरपूर दिलाय औंधा. बर, म्हणजे माल भरपूर आहे. आता आपण ही बघू शकतो घड. हे केवढं घड आहे साहेब? किती भरले ही घडाचं वजन? 1 किलो घडा 1 किलोच्या पुढे जातो. 1 किलोचं घड पुढे जाईल. ठोकायचं आहे ना. अजून फुगायचं आहे. बरं, आता मला सांगा, हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलं? सुभाष बळीराम शिंदे. बरं बरं, म्हणजे शिंदे साहेबांनी मार्गदर्शन केलं. शिंदे साहेब ह्यांनी किती आपलं औषध वापरलं? 80% वापरले का? 100% म्हणजे 80% तर वापरलंच. हा. पण गेल्या वर्षी एक 40-50% वापरलं होतं. बरं. गेल्या वर्षी वापरल्यामुळे त्यांचा माल स्वस्तात सुरुवातीला अजून दुसरा 200-250 रेट होती बेदाण्याची. बरं. त्यावेळेस त्यांचा माल 400 रुपयाने गेलता बरं, ह्याचं कारण काय असेल? सुरुवातीला. तर रामाया रोटीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे मालात असा गर भरला, वजन आलं, हा. चकाकी राहिली, शायनिंग वाढली होती. त्यामुळे आता ह्या वर्षी तर ह्याने 80%च प्रोडक्ट वापरलेत. आपण 80% एकही वापरले. प्रोडक्ट आतापर्यंत सोडला नाही स्टेजला द्यायचा. बरं. प्रत्येक स्टेजला प्रत्येक प्रोडक्ट वापर. वापरलाय. बरं, आता कामटे साहेब मला सांगा, जर त्या वर्षी तुम्ही द्राक्षाला किती खर्च करता एकराला? आता गेल्यापर्यंत लय जात होता. जवळजवळ 2 लाखाच्या आसपासात खर्च जातो. एकराला? या ना. 2 एकर. 2 एकर. 2 एकर. 2 एकराला म्हणजे एकरी लाख रुपये जात होता. एकरी लाख. आता ह्या वर्षी कितीत भागलं? औंधा लाखात भागते. 2 एकर म्हणजे एकराला किती? लाख. 50,000. 50,000. हा, बरं, 50,000 रिझल्ट चांगला आहे का कमी आला? रिझल्ट चांगला आहे. पण शेतकरी सांगतात की केमिकल घातल्याशिवाय द्राक्षीच येत नाही. येते. आता हे आम्हाला त्या ह्यांनी साहेब आणले होते. बरं बरं, हा. ह्यांनी सातव साहेब सरांनी आमची हे लावून दिलं. रुटीन लावून दिली. ते बरं, आता गेल्या वर्षी 24,000 बाग आणली होती म्या. बरं बरं, काय बरं. सुद्धा सोडलं नव्हतं. हा हा. पण आता मला सांगा की लोकांचं म्हणणं केमिकल वापरल्याशिवाय द्राक्ष येऊ शकत नाही, हे खरं आहे खोटं आहे? केमिकल वापरलंय का तुम्ही? केमिकल नाही अजून. नाही, म्हणजे बाहेरचे केमिकल काही दिलं नाही. नाही. जे काय वापरलं असेल ते राम ॲग्रोटेकचं ऑर्गॅनिक मध्ये वापरले, आणि राम ॲग्रोटेकचं 60-20 आणि 052 बी वापरले. म्हणजे एकाच कंपनी सगळे औषध वापरले तरी आपलं रिझल्ट समोर आहे. तुम्ही हे सगळं वापरून समाधानी आहे का? समाधानी आहे ना? मला सांगा, सगळ्या द्राक्ष बागायतदारांनी वापरायला अडचण आहे का? काय नाही. बिनधास्त. मग आता तुम्ही शेतकरी म्हणून मला खरं खरं सांगा, जर द्राक्षीतल्या शेतकऱ्यांनी जर 100% राम ॲग्रोटेक वापरलं तर बाग फेल जाईल का चांगली? फेल नाही जाणार. 100% याचा रिझल्ट बसतो. खरं चटणीपासून वापरलं तर. खरड चटणीपासून वापरलं तर रिझल्ट बसतो. बरं, आता मला सांगा, तुम्ही ही बाग हार्वेस्टिंग झाल्यावर खरड चटणीपासून परत तुम्ही वापरणार का बंद करणार? मी बंदच करत नसतो. मी 12 महिने वापरतो. म्हणजे कंटिन्यू पाक खरड चटणीपासून माल हार्वेस्टिंग होईपर्यंत सगळं चालू आहे. बरं, आता मला सांगा, तुम्ही आपण गेल्या 2 महिन्याखाली तुमच्या भागात शेतकरी मेळावा घेतला होता, त्यावेळेस तुमची छटणी झालती का? त्यावेळेस छटणी. मग तुम्ही तिथून सगळं सुरुवात केलं ना, का अधून मधून चालू केलं? नाही, पहिल्यापासूनच आहे माझं. त्याच्या अगोदरपासून आधीपासून. बरं, आता मला सांगू शकता का भोश्यामध्ये शिंदे साहेबाचं काम चांगलं आहे का, कसं आहे? म्हणजे तुम्हाला सर्व्हिस काम आहे. सर्व्हिस मिळते ना? चांगलं. बरं, ह्याच्यासाठी काय तुम्हाला चार्जेस घेतले का त्यांनी? नाही, अजिबात नाही. कसला चार्जेस कसला नाही. सुद्धा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या द्राक्षामध्ये जर अशा पद्धतीने घड पाहिजे असेल, अशा पद्धतीने मालाचं वजन पाहिजे असेल, झाडाची कॅनोपी बघू शकता, जर अशा पद्धतीने तुम्हाला सगळं उत्पादन घ्यायचं असेल, रिझल्ट घ्यायचा असेल,
कमी खर्चात का जास्त खर्चात? कमी खर्च. कमी खर्चात असं जर उत्पन्न घ्यायचं असेल तर काय वापरावं लागेल? राम ॲग्रोटेकची औषधं वापरावं लागतील. तर कामटे साहेब, तुम्ही औषधं वापरले, रिझल्ट चांगला घेतला आणि तुम्ही इथून पुढे पण कंटिन्यू करणार आहे. तर आमच्या राम ॲग्रोटेकच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत की तुम्ही कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन काढा. एवढंच आम्ही सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय राम ॲग्रो.